आज आपण हॉटेलमध्ये जशी मिळते तशी चमचमीत आलू मटारची भाजी बनवतोय, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सिंपल पद्धतीने. करायला सोपी आणि खायला तितकीच टेस्टी लागणारी ही आलू मटारची भाजी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी काही मसाले घेतलेले आहेत, ते आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये एक मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेला कांदा, एक मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेला टोमॅटो, 1 इंच अद्रक, 8 ते 10 लसूण पाकळ्या, कसुरी मेथी, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून फाईन अशी पेस्ट करून घेऊया. आपल्याला जितकं जमेल तितकं आपल्याला ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली ना की 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकं तेल घालून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे. हलकेचे खडे मसाले फुलले की यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेला मसाला घालून तेलामध्ये व्यवस्थित असा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. मसाले छान फुलल्यानंतरच आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे, कारण मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो या तेलामध्ये छान असा उतरला जातो. इथे मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता कढईला तेल सुटायला लागलेलं आहे आणि मसालाही छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालूया. यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, 1.5 चमचा घरगुती मसाला घालून सगळं असं तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कडेने असं तेल सुटतं आणि रंगसुद्धा बदलल्यासारखा दिसतो. बघा, कडेला असं तेल सुटायला लागलेलं आहे. मसाल्याचा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत आपल्याला हे मसाले छान असं परतून घ्यायचे आहेत. जसजसा मसाला फ्राय होतो तसतसं तेल सुटायला लागतं. आता याला बघू शकता कडेने छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. इथे मी 1 वाटी मटार आणि 2 मध्यम आकारांच्या बटाट्यांच्या मोठ्या साईजमध्ये फोडी कट करून घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठ्या साईजमध्ये किंवा छोट्या आकारामध्ये या बटाट्यांच्या फोडी कट करून घालू शकता. इथे सगळं असं आपण तळापासून व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनटं मसाल्यासोबत हे परतून घ्यायचं, म्हणजे मटार आणि बटाट्याला हा मसाला छान असा लागला जातो. मटार आणि बटाटा या मसाल्यामध्ये साधारण 3 ते 4 मिनटं मध्यम आचेवर मस्त परतून घ्यायचं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे सर्व जिन्नसामध्ये मीठ छान असं मिक्स होतं. आपला मसालाही छान असा एकजीव झालेला आहे. आता या स्टेजला आपण भाजी शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत. इथे मी अर्धा पेला गरम पाणी घातलेलं आहे. ही भाजी फार पातळ नसते, त्यामुळे पाणी थोडंसंच आपल्याला घालायचं आहे आणि तळापासून सगळं असं मिक्स करून घेऊया. कोणत्याही रस्सेदार भाज्यांना गरम पाणी घातलं ना की त्याला रंगही छान येतो आणि तरीही छान दिसते. भाजीला छान अशी उकळीही आलेली आहे आणि रंगही खूप छान असा आलेला आहे. आता झाकण ठेवूया आणि गॅस लो टू मीडियम ठेवून 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया. 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या भाजीला मस्त असा रंग आलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर या स्टेजला यामध्ये 1 चमचा बटर घालायचं. बटर असेल तर अवश्य घाला, यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. जसजशी भाजी शिजते तसतसा याला रंगही खूप छान येतो. भाजी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता कडेनी तेल सुटलेलं आहे आणि दिसायलाही मस्त दिसते. इथे आपली परफेक्ट अशी घरगुती साहित्यात मस्त ढाबा स्टाईल आलू मटार भाजी तयार झाली. ही भाजी चपातीसोबत, फुलक्यासोबत किंवा तंदुरी रोटीसोबत आणि नानसोबत खायला खूपच छान लागते. इथे खूपच कमी साहित्यात मस्त ढाबा स्टाईल भाजी आपल्या घरगुती साहित्यात बनवून तयार झालेली आहे. तुम्हालाही माझ्या पद्धतीने ढाबा स्टाईल आलू मटार भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.